नमस्कार मित्रांनो, राजकारण म्हणजे केवळ आकड्यांचा खेळ नसतो, तर तो असतो लोकांच्या विश्वासाचा। आणि काल 4 मे 2026 रोजी तामिळनाडूच्या जनतेने जो निकाल दिलाय त्याने संपूर्ण देशाच्या राजकारणाची दिशा बदललेली आहे। 62 वर्षापासून ज्या द्रविडीय राजकारणाने तामिळनाडूवर राज्य केलं, तो किल्ला एका अभिनेत्याने उद्ध्वस्त केलेला आहे। 108 जागा, 35% मत आणि साक्षात मुख्यमंत्री M.K. स्टॅलिन यांचा पराभव। आज ज्ञानगंगाच्या विशेष रिपोर्टमध्ये आपण पाहणार आहोत की थलपती विजयने नेमकं हे कसं घडवून आणलं, कोण आहेत ते जायंट किलर आणि आता तामिळनाडूच्या पुढच्या मुख्यमंत्री कोण असणार। आज आपण करणार आहोत निकालांचा सखोल विश्लेषण। मंडळी, आधी आकडे समजून घेऊया। तामिळनाडूमध्ये विधानसभेच्या एकूण 234 जागा आहेत। TVK म्हणजे विजय यांच्या 108 जागा सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे। त्यामध्ये दुसरा पक्ष म्हणजे DMK म्हणजे स्टॅलिन यांच्या 59 जागा असून AIADMK मध्ये 47 जागा मिळालेल्या आहेत। सर्वात मोठा धक्का म्हणजे ज्या कोल्हापूर मतदारसंघातून मुख्यमंत्री M.K. स्टॅलिन यांनी गेली अनेक दशकं राज्य केलं, तिथेच त्यांचा पराभव झालेला आहे। विजयच्या TVK पक्षांच्या उमेदवाराने त्यांच्या 4 मुंड्या चित्त केलेल्या आहे। 1996 नंतर पहिल्यांदाच तामिळनाडूच्या एका विद्यमान मुख्यमंत्र्यांचा असा पराभव झालेला आहे। खुद विजयने पेरांबूर आणि तिरुची ईस्ट या दोन्ही जागांवर ऐतिहासिक विजय मिळवलेला असून ज्ञानगंगाच्या विशेष विश्लेषणातून 5 मुख्य कारण समोर आलेली आहेत। MGRचा वारसा, विजयने 35% व्होट शेअर्स मिळवून MG रामचंद्र यांच्या विक्रमी मोडीत काढलेला आहे। दुसरीकडे युवा शक्तींचा पाठिंबा, 18 ते 30 वयोगटातील तरुणांनी एकतर्फी विजयला मतदान केलं। व दुसरं म्हणजे भ्रष्टाचार मुक्त नारा, विजयने आपल्या प्रचारात द्रमुक आणि अण्णा द्रमुक या दोन्ही पक्षांना भ्रष्टाचारांच्या मुद्द्यावर घेरलेलं होतं। व तिसरं म्हणजे जॉईंट किलर्स, विजयने जुन्या नेत्यांना तिकीट देण्याऐवजी नवीन आणि सुशिक्षित चेहऱ्यांना संधी दिलेली आहे। त्यामध्ये महिला मतदार, महिलांना सुरक्षेचा मुद्दा विजयने अत्यंत प्रभावीपणे मांडलेला होता। विजयला 10 जागा कमी पडत आहेत। आता प्रश्न उरतो की सरकार कोणाचं येणार, काँग्रेसची भूमिका नेमकी काय आहे। काँग्रेसचे 5 आमदार किंग मेकर ठरू शकतात। अपक्ष आमदार, 107 जागा जिंकल्यावर उरलेले अपक्ष आमदार विजयच्या बाजूने झुकण्याची दाट शक्यता आहे। 9 मेचा मुहूर्त, सूत्रांच्या माहितीनुसार विजय हे 9 मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे। ते आपली 1 जागा सोडून पेरांबूर मतदारसंघ स्वतःकडे ठेवतील अशी चर्चा येत आहे। हा निकाल केवळ तामिळनाडूसाठी नाही तर संपूर्ण भारतासाठी एक संदेश आहे। भाजपचा तामिळनाडूतून झालेला सफाया आणि विजयचा उदय हे दाखवतं की प्रादेशिक अस्मिता आजही सर्वात मोठी आहे। बंगालमध्ये भाजपचा विजय झालेला असला तरी दक्षिणेत मात्र विजयीने सर्व समीकरण बदललेले आहे। याचा परिणाम 2029च्या लोकसभा निवडणुकांवर कसा होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तर मित्रांनो, विजयने दाखवून दिले की जर तुमची नियत साफ असेल आणि लोकांचा पाठिंबा असेल तर तुम्ही अशक्य गोष्टही शक्य करू शकता। पण आता खरी परीक्षा सुरू होईल, ती म्हणजे सरकार चालवण्याची। तुम्हाला काय वाटतं, तामिळनाडूचा चेहरा बदलू शकतील का? तुमची मत खाली कमेंट्समध्ये नक्की लिहा। अशाच प्रकारच्या सखोल आणि सत्य सविस्तर बातम्यांसाठी आपल्या ज्ञानगंगा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। पाहत रहा आपल्या हक्काचं व्यासपीठ ज्ञानगंगा। तोपर्यंत धन्यवाद, नमस्कार।